पुढचा चेंडू मात्र पुन्हा एकदा सिंगल्सचा वापर केला जातोय. नक्कीच चांगल्या गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय. रिस्पेक्ट दिली जाते फलंदाजामार्फत या उत्कृष्ट गेंदबाजीसाठी. सुंदर गोलंदाजी अभिजित मार्फत आतापर्यंत हाताळली जाते. एक वाईड नक्कीच आला होता पण तदनंतर बांधून ठेवण्यात यश आलंय. मोठे फटके पाहायला मिळालेले नाही आहेत. आता मात्र फुटवर्कचा वापर करून लेग साईडच्या दिशेने चेंडू हिट केला होता. तेवढं चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं नाही पण दरम्यान एक धाव पूर्ण. सुंदर आत्मविश्वास आपण पाहतो इथून वाढवला जातोय दर्शक दीर्घामधून. पुढचा चेंडू अभिजित त्यांचा आणि आता मात्र फॉलो थ्रू मध्ये स्वतः चेंडू अडवायचा प्रयत्न केला होता पण चेंडू वरून निघून गेलाय. तर दरम्यान एक धाव पूर्ण. पहिलं षटक समाप्त आपण पाहतो. एक षटकाच्या समाप्तीस धावसंख्या झाली 8 ऑन स्कोर कार्ड या पहिल्या षटकानंतर. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती सनी याला जबाबदारी दिली आहे. जय एक युवा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. जय ज्याच्यावर जबाबदारी सोपवली आहे या दुसऱ्या षटकाची. मात्र फटका सजवला होता पण चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. मोठ्या फटक्यांचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फटकेबाजी करायचा प्रयत्न केला जातोय पण यश प्राप्त होत नाहीये कारण सुंदर गोलंदाजीचा मारा आपण पाहतोय ग्रे वॉरियर संघाकडून. बॅक टू बॅक नाईस बॉलिंग. मात्र बॅटचा कडा घेऊन चेंडू निघून गेलाय मागच्या दिशेने. आपण पाहतोय पाठलाग केला जातोय. चेंडू थांबेल का? तर दरम्यान 3 धावा घेण्याचं यश आलंय. आपण पाहतोय धावफलक 3 ने पुढे सरसावतंय. 11 धावसंख्या झाली 11. 11 ऑन स्कोर कार्ड. आपण पाहतोय बादल स्ट्राइक एंड वरती असणार आहे या पुढच्या चेंडूवरती. जय टू बादल ही लढत असणार आहे या पुढच्या चेंडूवर. पाहूयात चेंडू जिंकेल का फळी, जय जिंकेल का बादल. आता मात्र लास्ट मोमेंट वरती कट केलाय. दोन धाव यशस्वीरित्या पूर्ण केल्यात. प्रयत्न सुरुवातीपासून आपण पाहतोय मोठ्या फटक्यांचा केला जातोय पण कुठेतरी यश संपादन होत नाहीये कारण सुंदररित्या बांधून ठेवलंय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं अभिजित आणि आता दुसऱ्या षटकामध्ये जय. ग्रे वॉरियर्स संघाकडून ही सुंदर गोलंदाजी. आता मात्र कार्पेटला रोल करत लेग साईडच्या दिशेने खेळलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. क्विक फिल्डिंग अभिजित यांच्या मार्फत. पुढचा चेंडू जय यांच्या मार्फत. फुटवर्क चांगला पुढे येऊन खेळायचा प्रयत्न आणि पंचांचं बोट उंचावलंय. कॉट बिहाइंडच्या रूपात परतावं लागेल. 14 ऑन स्कोर कार्ड. 14. आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ आहे. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू या षटकातला. आतापर्यंत स्कोर जर आपण पाहिला तर 14 धावा झाल्यात. 14 ऑन स्कोर कार्ड. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय अजित. फलंदाजी मार्क वरती
आणि समोरच्या दिशेने ओ परतावं लागेल. काय फिल्डिंग, काय एफर्ट पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट. षटक समाप्ती. येस डीजे. अरे भाई सर नाही शेट बोल शेट. ओ शेट तुम्ही नादच केलाय शेट. ओ शेट तुम्ही नादच केलाय शेट. ओ शेट तुम्ही माणूस हाय शेट. येस थँक्यू डीजे. जाऊयात आपण मैदानाच्या आतमध्ये. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अभिजित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक घेऊन आता मात्र सुंदर बांधणी पाहायला मिळते. ग्रे वॉरियर्स या संघाकडून सगळ्या खेळाडूंच्या मार्फत सुंदर एफर्ट्स आपण मगाशी बाउंड्री लाईन वरती देखील अभिजित याला फिल्डिंग करताना पाहिलं. शेवटच्या चेंडूवर मागच्या षटकातील जय यांच्या मार्फत सुंदर एफर्ट पाहायला मिळाला. किपिंग मध्ये पण सुंदर एफर्ट्स पाहायला मिळत आहेत. मात्र चेंडू सुंदररित्या अडवला गेलाय. इथे कॉलिंग मध्ये मिस्टेक आणि धोका पत्करला आणि परतावं लागलं. गडी बाद. व्हॉट एन एफर्ट्स. येस डीजे. दाखल झालाय गौरव. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर ग्रे वॉरियर्स या संघाकडून सुंदर कामगिरी पाहायला मिळते. एकत्रित आणलेला संघ, एकत्र बांधलेला संघ, संघटित संघ म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतोय तो म्हणजेच ग्रे वॉरियर्स संघ. एका बाजूला सुंदर क्षेत्ररक्षण, एका बाजूला सुंदर यष्टीरक्षण, एका बाजूला सुंदर गोलंदाजी, सगळे डिपार्टमेंट्स व्यवस्थित काम करत असणारा संघ पाहायला मिळतोय तो म्हणजेच ग्रे वॉरियर. आता मात्र पूर्णतः शॉक केलंय बॅट्समनला, कारण सुंदर कामगिरी पाहायला मिळते. पुढचा चेंडू अभिजित यांच्याकडून आणि आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू अडवला जाईल. आणि पुढचा चेंडू अभिजित यांच्या मार्फत पुन्हा एकदा. आता मात्र बॅटचा बॉटम एज घेऊन चेंडू निघून गेला मागे. इथे कॉलिंग मध्ये मिस्टेक. चांगले यष्टीरक्षण. कुठल्याच डिपार्टमेंट कडून कसलीच चुकी होत नाहीये. सगळीकडून व्यवस्थित संघटित बांधलेला संघ म्हणून ग्रे वॉरियर्स आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. लास्ट बॉल टू गो. इथून शेवटचा चेंडू. धावसंख्या जर आपण पाहिली तर 16 ऑन स्कोर कार्ड. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र चेंडू हवेत उडवलाय. चेंडू अडवला गेलाय. नक्कीच कुठेतरी अजिबात डबल माइंड नाही झाले. जर ट्राय केला असता तर झेल होता, पण कदाचित त्या झेलच्या गडबडीत चुकी झाली असती, म्हणून सेफ प्ले पाहायला मिळाला. चेंडूला पडून दिलं आणि चौकाराचा धोका वाचवला आणि सुंदर सिंगल माइंडेड गेम प्ले पाहायला मिळाला. अजिबात कुठलीच दुहेरी मनशा नाही ठेवली मनात. प्रणित यांच्या मार्फत आपण पाहिला हा चौकार अडवला गेला. सुंदर कामगिरी बाउंड्री लाईन वरती आपण पाहतोय. सगळे खेळाडू एकत्रित पद्धतीने
आणि मंच पर उपस्थित सभी मान्यवरों का फिर एक बार मैं स्वागत करना चाहूँगा। अपना बहुमूल्य वक्त देकर आज जो यहाँ पर सभी उपस्थित रहे उस और मैदान के बीच में एक और झटका, कॉट बिहाइंड के रूप में वापस जाना होगा बल्लेबाज को। मी पुन्हा एकदा मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचं मनापासून शब्दसुमनांनी स्वागत करतो। वेळात वेळ काढून आपले मान्यवर जे इथे या मैदानावर आज आजच्या या क्रिप्लॉन प्रीमियर लीग साठी उपस्थित राहिले आहेत, पंचांसाठी पाणी न्यायचं आहे प्लीज मैदानाच्या आतमध्ये। नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेला आहे मेहुल। और दे दो यार, थोड़ा सा रख दो। लो उधर एक बॉक्स ही रख दो। अंपायर के लिए किसी को भेजो, उधर भेजना है। हाँ अंपायर को। अशोक 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 इधर आ। इधर आ। कौन सा एम्पायर उधर है? दोनों को। हाँ दोनों को। बाबू अशोक इधर आ ना। आता मात्र सुंदर गोलंदाजी शरद साहेब, अंपायरला बाटल्या पाठवा ना जरा पाणी। अशोक कहाँ है? ते दोघं तिकडे उभे आहेत ना कधीचे। गेला पाठव ना बाबू। ओए भाई ये थोड़ा एम्पायर लोग को देखे। हाँ फुल पानी कुछ नहीं है। साला हमारा क्या हुआ? हो जाएगा। अशोक कहाँ है? इधर हूँ। तू इधर ही बैठ। इधर है देखो पीछे। कांडू कुछ काम करना। ठंडा पानी मागे। आणि आता मात्र उडवलाय चेंडू, क्षेत्ररक्षक येतोय खाली, तर दरम्यान एक धाव पूर्ण, एक धावेवर संतुष्टी मानावी लागेल। आपण पाहतोय धावसंख्या झाली आहे 21, 21 ऑन स्कोर कार्ड। चौथं षटक मार्गस्थ आहे। लास्ट बॉल टू गो। आणि आता मात्र डॉट, सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली आपल्याला मेहुल यांच्या मार्फत। आतापर्यंत 4 षटकांचा खेळ झालाय। 4 षटकांदरम्यान धावसंख्या जर आपण पाहिली तर 21 धावांवरती स्थिरावली आहे, पूर्णतः बांधून ठेवलंय फलंदाजांना। आणि आता मात्र या पुढच्या षटकासाठी अक्षय याला इंट्रोड्यूस केलंय। पहिला चेंडू अक्षय यांचा, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय। जिंकल्याची मॅच लागेल आता ह्याच्यानंतर। जे जिंकतील ना या दोघांची इथे मॅच होईल। या पहिले 4 मॅच ठरलेले आहेत। 1, 2 यांची नंतर ह्यांची आणि ह्यांची हे ठरलेले आहेत लॉट्स। आणि मग जे जिंकतील ना हेलो हेलो ABCD किती वाजले भाई बोल ना। आया तू किधर है? असेल ना जो जिंकेल आणि जो अगोदर जिंकले त्यांची आता लागेल ना। म्हणजे टोटल 7च मॅच आहेत ना। पहिले 4 मॅच आहेत ना तर लॉट्सवर मी तुला सकाळी बोललो तसं नाही, वेगळा सीन। स्कोर काय झाला? 21,000 21 आहे। 21 किती
आता मात्र बॅट कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. सिंगल्स बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळाली. आपण पाहतोय या षटकामध्ये पहिले 2 निर्धाव चेंडू आले, त्यानंतर आता बॅटची कडा घेऊन चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल केला आणि त्या दरम्यान एक सिंगल धावफलक एकने पुढे सरसावले. सुंदर गोलंदाजी अक्षय मार्फत मिश्रण केलं जात आहे. स्लोअर वनचा वापर करून आतापर्यंत फक्त 1 धाव खर्च करतोय तो म्हणजेच अक्षय. आता मात्र वाईटचा इशारा पंचांमार्फत दिला जातोय. (23) ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 23 धावा पूर्ण झाल्यात. आणि एकदम कूल काम मेंटॅलिटीने हा कॅच घेतला गेला. गडी बाद. सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये ग्रे वॉरियर्स संघाकडून. येस डीजे. लास्ट बॉल टू गो. आपण पाहतोय शेवटचा चेंडू अक्षय यांच्या मार्फत. आता मात्र चुकी घडत असताना वाईड 24 धावा झाल्यात आतापर्यंत. 24 ऑन स्कोर कार्ड. आता मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चेंडू अडवला जाईल. तर दरम्यान 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. आपण पाहतोय 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या झाली 25. 25 ऑन स्कोर कार्ड. 5च्या सरासरीने आपण पाहतोय धावफलक पुढे सरसावलाय. 5 षटकांमागे 25 धावा. नाही सनी डबल नाही होऊ शकत. सनी टाकले ना ते त्याच्याबद्दल नाही, ते मग नाही होत. शेवटचं षटक घेऊन आपण पाहतोय सनी याला इंट्रोड्यूस केलाय आणि सुरुवातीलाच अवांतर चेंडूने सुरुवात केली जाते. एक्स्ट्राच्या रूपात धावफलक 1 ने पुढे सरसावलंय. पुन्हा एकदा टाकावा लागेल हा पहिला चेंडू या शेवटच्या षटकातला. सनी टू ओमकार ही लढत या शेवटच्या षटकातली पाहायला मिळते. आता मात्र बॅक टू बॅक चुकी पंच दंडित करत असताना धावफलक पुढे सरसावले. 27 धावा झाल्यात आतापर्यंत. 27 ऑन स्कोर कार्ड पाहायला मिळत आहेत. 2 वाईड्सने सुरुवात झाली आहे या शेवटच्या षटकाची. कमबॅक करावं लागेल. आता मात्र कनेक्शन पाहायला मिळालं नाही. फलंदाज कुठेतरी अपील करत होते वाईडसाठी, पण पंचांची दाद मिळालेली नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात आपण पाहिले पहिले 2 एक्स्ट्राज नंतर. आता मात्र तिथे थोडीशी चुकी घडत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. बऱ्याच वेळानंतर पाहायला मिळालाय चौकार. येस डीजे. येस थँक्यू डीजे. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. कमबॅक करेल का सनी? आता मात्र फटका सुरेख आहे. सुंदर षटकार. देर आहे, दुरुस्त आहे. इथून किती धावा जमा केल्या जातील, मोठ्या आव्हानाकडे घेऊन जाता येईल का? कारण आतापर्यंत जर परिस्थिती पाहिली तर तेवढ्या सुंदर परिस्थितीमध्ये पाहायला नाही मिळत आहे फोल्डिंग संघ. पण फोल्डिंग सुपर किंग्स यांच्यासाठी या शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी तारणहार म्हणून पाहायला मिळत आहेत ओमकार. उर्वरित चेंडूंवरती अशीच फटकेबाजी ओमकार यांना करावी लागेल. आता मात्र फटका सुरेख समोरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो आणि इथे
गडी बाद सुधाकरला परतावं लागेल रनआउटच्या रूपात. पहिली सिंगल सुखरूपरित्या पूर्ण केली पण दुसऱ्या धावाचा प्रयत्न करत असताना सुधाकर याला परतावं लागतंय. नवीन फलंदाज शहबाज. 4 चेंडूंचा खेळ झाला या शेवटच्या षटकातील. जे उर्वरित 2 चेंडू किती धावा इथून जमवल्या जातील धावफलक जर आपण पाहिलं तर 38 आणि इथं मात्र चेंडू उडवलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल त्या दरम्यान एक धाव सक्सेसफुली कंप्लीटेड आणि 2 धावा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण करत असताना ओमकार इथून या शेवटच्या चेंडूवरती किती धावा जमा करू शकेल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, 1 to go. ओमकार विरुद्ध सनी ही लढत. काय टार्गेट ठेवलं जाईल, काय आव्हान ठेवलं जाईल. आता मात्र मिस केलाय. थोडीशी चुकी यष्टीरक्षकाच्या मार्फत पाहायला मिळाली. त्या दरम्यान एक सिंगल वरती संतुष्टी आणि 42 धावांचं लक्ष ठेवलंय. 42 to win. आया क्या? क्रिप्लॉन फाइटर्स सागर बारी को बोलो. सागर बारी अजय कड़ू को लेके आइए. अजय कड़ू को वो नहीं है अलाउड, मैच में नहीं है. मैच अजय कड़ू अनाउंस करो. और हम बढ़ने वाले हैं पहले मैच की प्रेजेंटेशन सेरेमनी की तरफ. मैं प्रेजेंटेशन सेरेमनी के लिए आमंत्रित करना चाहूँगा हमारे अविनाश सर को, जिनके हाथों इस पहले मैच का मैन ऑफ द मैच का खिताब दिया जाएगा. और पहले मैच में हमने देखा क्रिप्लॉन फाइटर्स ने बहुत ही बढ़िया बेहतरीन जीत हासिल की और इसी जीत के शिलेदार शिल्पकार जो थे 38 रन धुएंधार बल्लेबाजी के मार्फत और 1 विकेट गेंदबाजी के दौरान लेने वाले, जोरदार तालियों के बीच स्वागत कीजिए अजय कड़ू इनका. मैन ऑफ द मैच फॉर द फर्स्ट मैच ऑफ क्रिप्लॉन प्रीमियर लीग. पहले मैच के मैन ऑफ द मैच हमारे बीच उपस्थित हो चुके हैं अजय कड़ू, जिन्हें खिताब दिया जाएगा हमारे अविनाश सर के हाथों. ये मैन ऑफ द मैच की ट्रॉफी. जोरदार तालियां बजानिए. बहुत ही बढ़िया खेल उनके द्वारा पाया गया. अजय कड़ू इनके हाथों. हम देख सकते हैं हमारे मान्यवर अविनाश सर, इनके हाथों ये ट्रॉफी दी गई अजय उनके बेहतरीन खेल के लिए. कॉन्ग्रेचुलेशंस अजय. और हम बढ़ते इस मैच की तरफ. पुढची मॅच ही आहे ना डाईंग इंडियन्स वर्सेस लगेच फोल्डिंगची आहे परत. मग टॉस नंतरच करावं लागेल. चला मी विनंती करणार आहे की फोल्डिंग सुपर किंग्स लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. ग्रे वॉरियर्स आपले दोन्ही फलंदाज सलामी फलंदाज तयार ठेवायचे आहेत. जी टीम फ्री आहे ना, ज्यांची मॅच नाही आहे त्यांना जर 10-15 मिनिटं थोडी जर अंपायरिंगला गेलं ना तर ते पोरं खाऊन घेतील. कारण सकाळपासून तशीच उभे आहेत. कोणाला बोलवू का इकडे माईकवर?
सॉरी करणला आणि अजयला बोलू. करण आणि अजय यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. ते थोडं खाऊन घेतील सकाळपासून. हा, लेगीला फ्री करून टाका. लेगीला फ्री करून टाका आणि मग नंतर मेन वाल्याला करा. तूच जातोय ना नाहीतर एकालाच पाठव चालेल. अजय कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अजय बॅट्समन कोण आहे? स्ट्राईकवर अभिजित आहे. अभिजित आणि नॉन स्ट्राईक अजय कडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सनी आहे ना. नॉन स्ट्राईकवर सनी आहे. बैठे उठाना और कोई काम कर सकता है क्या हुआ? तिकडे असतील बघा ते, त्यांना घेऊन जाता का? अजय कडू कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अभिजित और सनी किती 40चं लक्ष आहे ना? 42 40. हां झाली आहे मॅच रेडी झाली. बॉलिंग कोण कर रहा है? ही इनिंग संपवू का? राहुल अग्रवाल मध्ये आले. राहुल अग्रवाल. राहुल अग्रवाल सर अभी हमारे बीच जुड़े हैं. मैं विनती करूंगा कि आपका तहे दिल से स्वागत है. मुख्य मंच व्यासपीठ पर आना है. मुख्य मंच पर आपका स्वागत किया जाएगा. बॉलिंग कोण करतो? 5 मिनिटं त्यांना खाऊन घेऊ द्या. बाहेर को अभिजित आहे स्ट्राईकला. पहिल्या चेंडूवरती प्रहार करायचा प्रयत्न केला गेला होता. क्षेत्ररक्षण अवेलेबल आहे. थोडासा फंबल पाहायला मिळाला. हा दोघं जात आहे. मी बोलू अंपायरला. अंपायर्स पंचांनी नाश्ता करून घ्यायचा आहे थोडा वेळ. इनिंग नंतर नेक्स्ट मॅच. ओके, आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुढचा चेंडू सिंगलचा वापर आपण पाहतोय सुंदररित्या केला जातोय. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगलसह सेफ क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट, क्रिकेटची लाईफलाईन सिंगलचा वापर करून धावफलक 2, चेंडू मागे 2 धावा. फटका सुरेख सजवला होता. आपण पाहतोय चेंडू अडवला जाईल का? मिस्टेक मिस्टेक मिस्टेक, चुकी. चांगला बॅकअप पाहायला मिळाला. सुरुवातीला थोडीशी चुकी झाली, तर दरम्यान आता किती आले? स्ट्राईकवर आता नाही सनी आहे. 3 धावा जमवल्या गेल्या. त्या दरम्यान आपण पाहिलं सुंदर फटका सजवला होता. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी, त्याचा फायदा उचललाय. 3 धावा कमवल्या गेल्यात या मागच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू आणि वर उंचावलाय चेंडू. कॅच घेतला जाईल का? खाली क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मिस्टेक, चुकी. ह्या चुक्या महागात पडू शकतात. ही चुकी महागात पडू शकते. कुठेतरी या कॅचेस पकडणं गरजेचं आहे, कारण कॅचेस विन्स द मॅचेस.
हा मंत्र क्रिकेटच्या जगतात आपण खूप पूर्वीपासून ऐकत आलोय आणि तीच चुकी मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहिली. आता मात्र इथे फटका सजवायचा प्रयत्न होता पण वाईटचा इशारा येतोय पंच दंडित करत असताना. आता मात्र सुंदर फटका आउट ऑफ द पार्क. सुंदर षटकार. यस डीजे. DJ Vaibhav in the mix. 13 ऑन स्कोर कार्ड. 13 धावा. लास्ट बॉल टू गो. शेवटचा चेंडू. आपण पाहतोय आतापर्यंत शेवटचा चेंडू ट्रॅव्हल करून खेळायचा प्रयत्न केला गेला होता पण चेंडू वाईटच्या दिशेने निघून गेलाय. पंच दंडित करत असताना अवांतर चेंडू टाकला जातोय. ठेव कमी असेल तर खर्च कमी करावा लागतो पण इथे ठेव कमी असताना खर्च जास्त होतोय. हे कुठेतरी महागात ठरू शकतं फोल्डिंग सुपर किंग्स साठी. याची काळजी घ्यावी लागेल. एक्स्ट्राज कमी करावे लागतील. आता मात्र हलक्या हाताने फिल्डर तिथे अवेलेबल होता. वेळेत थांबवलं गेलं नाहीतर रनआउटचा धोका पत्कारला होता. षटक समाप्ती. 14 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात या पहिल्या षटकामध्ये. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला गेलाय कृष्णा. आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीत घेऊन जाऊ शकेल का कृष्णा? सुंदर गोलंदाजी करावी लागतील. विकेट घ्याव्या लागतील कारण विकेट एकच पर्याय इथून मॅच जिंकण्याचा. आणि फटका सुरेख सजवलाय. येतोय सनी नावाचा ब्रँडेड षटकार. डीजे. थँक्यू डीजे. आणि आता मात्र दांडी गुल. व्हॉट अ कमबॅक. पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्ला होता तदनंतर फर्निचर डिस्ट्रॉय करतोय. त्रिफळा उद्ध्वस्त करतोय तो म्हणजेच कृष्णा. कम ऑन डीजे. लेकिन खाली फिर स्कोर बताऊंगा. कंटिन्यू नहीं बोल पाऊंगा. आणि आता मात्र चेंडू उडवला होता हवेत. नो मॅन लँड्स मध्ये चेंडू. हेलो आणि आता मात्र काहीच पर्याय नाहीये या षटकारासाठी कोणाकडेच. आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द गार्डन, आउट ऑफ द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. यस डीजे.
बादल बरसा बिजुली सावन को पानी जीसो मौसम छ तू जवानी हे मुटु मेरो नहालोनी जानो मेरो सपना पालोनी के होला बनाना माया को ओखती हे माया को ओखती बादल बरसा बिजुली सावन को पानी यस थैंक यू डीजे। बादल से बिजली बरसे या ना बरसे पता नहीं, पर छक्कों की बरसात हो रही है। अब फिर एक बार प्रयास किया गया था, थोड़ी सी गलती पीछे कीपिंग में देखी गई और उस दरमियान एक रन पूरा। रन संख्या 1 से बढ़ती हुई 29 रन, 29 ऑन स्कोर कार्ड। ए नरेश भाई इसको बता दो, खाली नाम लिखना है, बाजू वाला बताया वही नाम बस। ये बताएगा तुझे नरेश भाई। हाँ जाओ जा रहे तो ये भी भाग जाएगा नरेश भाई। आणि आता मात्र सुंदर फटका, काय घडतंय? येस षटकार, व्हॉट अ बॅटिंग, कम ऑन डीजे। ओव्हर 7 रन पाहिजेत फक्त. 2 ओव्हर झाले। 2 ओव्हर झाल्या. इथून 4 षटकांचा खेळ राहिलाय आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज। जो बॅट्समन लिखेगा नवीन गोलंदाज ओमकार शेवटच्या क्षणांमध्ये फटकेबाजी करून एक चांगला सन्मानजनक स्कोर पर्यंत आपल्या संघाला घेऊन गेले होते। आता तीच कामगिरी करावी लागेल पुन्हा एकदा। परिस्थिती अवघड आहे, कठीण परिस्थितीमध्ये संघ आहे। चेंडू वर हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येईल का? नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडलाय। फोल्डिंग खेल रहा है ना, होने के बाद टॉस करना पड़ेगा। फोल्डिंग खेल रहा है ऐसा तो कैप्टन तो फ्री रहेगा ना। फोल्डिंग का फील्डिंग है ना, उसमें कैप्टन रहेगा ना। टीम 4 है, वही वापस लगने वाला है। 4 नंबर में ग्रे, 4 ही टीम है कुल। ग्रे वाला 4 नंबर में ग्रे है ना, इधर ग्रे और ये क्रिप्लॉन फाइटर बारी सर का हो गया मेंटेनेंस। और ग्रे वाला बैटिंग। गिरे वाले तो बैठे हैं ना, गिरे वाले गिरे का और इसका है ना मेंटेनेंस वालों का। फोल्डिंग और डाइंग का है। हो गया, 4-5 रन बाकी है। कितना क्या स्कोर हुआ है? कितना हुआ? एक भी विकेट नहीं गिरा क्या उनका? अंपायर या मागच्या चेंडूवरती काय होतं? रिटायर्ड। आणि इथे झेल घेतला गेलाय, सुंदर झेल घेतला जातोय। अब नहीं जाऊंगा, हम नहीं आउट हूँ। दोनच बॉल झालेत ना भाई, थोडं साइड दोनच बॉल झाले ना भाई। आपण पाहतोय ओमकार यांच्या मार्फत सुंदर षटक हाताळलं जाते। आतापर्यंत पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती, त्यानंतर विकेट। आता मात्र तिसरा चेंडू या षटकातला आणि फटका सुरेख आहे। आणि कॉंग्रॅच्युलेशन्स ग्रे वॉरियर, मॅच विन, हार्ड लक। फोल्डिंग आणि डाईंग कॅप्टन यायचा टॉस साठी। पुढचा सामना आपला डाईंग इंडियन्स वर्सेस फोल्डिंग सुपर किंग्स। कॅप्टन पाठवायचे अविनाश मास्टर, मोहिते मास्टर इधर आ जाओ।
मोहिते मोहिते इधर आ जाओ मोहिते नाही नाही अभी उडाव. मोहिते टॉस साठी ये ना यार कुठे जातो आता तुमचा मॅच आहे ना तिसरा पण थक गया अभी थक क्या गए बहन थक गया अभी हम लोग यहाँ. क्या थकता है तुम्हारा है ना अभी। हाँ, अभी मेरा अरे अविनाश किधर है? चलो चलो अविनाश नहीं यही कैप्टन है यार. एक मिनट क्या है ये इसमें हेड्स ये टेल्स है ये सबको हेड्स बोल है. दे ए तू बोलेगा मैं बोलूं? ए रुक 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 पहले उन लोग को बोल. तू बोलने वाला है? हाँ. कौन करने वाला है? हम लोग यहाँ ऑफिशियली यही है ना. अविनाश अरे ये आ गया पाँच. कमाल विमाल नहीं है. हार गया अभी आप लोग. हार गया अभी आप लोग. चलो चलो उड़ा 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 उड़ा. तू बोलेगा मैं बोलेगा. इधर इधर हेड दोनों बोल रहे हैं. हेड बैटिंग. हेड मैंने बोला ना फील्डिंग. फील्डिंग डाइंग वॉरियर्स. चलो डाइंग वॉरियर्स की फील्डिंग है इंडियंस. डाइंग इंडियंस की फील्डिंग है टॉस जीतने के बाद अमित मास्टर ने फील्डिंग ली है अविनाश आ जाओ तुम्हारा बैटिंग रहेगा तो किसको जाना है जा तू इधर करता करता टीम तिकडे आहे. जा लवकर दिले ना अंपायर भेटले. अभी इन लोगों का देख लो कौन है बंदा अच्छा है किसकी बात कर रहे हो ये मैच में जो हुआ है उसमें मैन ऑफ द मैच दे के खत्म करे ना ओ पटेल साहब मेडिकल किट. हाँ है. हाँ दो. किया कुछ नहीं खड़ी रह के आ बोलना गई. कैसा ना कि यही जिता के लाए. ये तो पहले ओपनर में उतरने वाली थी. कुछ नहीं. ये देखा कैसे हराया गिरी वालों ने. बैट लेकर आते हैं केवल. वीरेंद्र कांग्रेचुलेशन. ये आया वीरेंद्र आया. इंटरव्यू. ओ भाई हाँ वीरेंद्र जी आपकी टीम जीत चुकी है आपका क्या कहना है इसके बारे में घुमा इधर. बताइए जरा कौन खिलाड़ी था जो मार रहा था सब शॉट उसको बुला हमारा टीम अच्छी खेली. सबसे एक नंबर पे खेली. अरे वो बैट अब तेरे टीम का कौन है आप इधर. मैन ऑफ द मैच है ना. कौन है मैन ऑफ द मैच. अरे क्या नाम गया वो अरे नाम देना. वीरेंद्र मैन ऑफ द मैच किसको देना इधर आ बताओ. किसको देने का. हाँ गिरे वाले को. नाम हो गया सर आज सर की आप हो पहला. नाम हो गया टिपाटी मास्टर का सागर बारी का.